मित्रांनो, गुड मॉर्निंग. जसं की तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं, मी बोलले आम्ही चाललो होतो त्र्यंबकेश्वरला. तसंच मी सकाळी 3:30ला उठली आणि मम्मीची तोपर्यंत पूजा झाली होती. म्हणजे मम्मी 3 वाजताच उठली असेल आय गेस. आम्ही सगळे पटापट रेडी झालो, कारण की मंगलची तिथे शांती करायची होती. त्याकरता आम्ही सगळे चाललो होतो आणि सगळे रेडी होऊन निघालो. आम्ही बस स्टॉपवरती गेलो गांधीनगरला आणि इतका घाणा लाईट ब्लिंक करत होता कंटिन्यू. आणि मंगलची रिॲक्शन बघू शकता त्याच्यावरती तुम्ही. एकदम तो वळूनही बघत नव्हता. भूत भाई का खौफ आहे लगता असो. त्यानंतर ना मग पटकन आम्ही स्टॉपवरती गेलो आणि बस आम्हाला असं वाटलं बस भेटेल, पण आम्हाला ऑटो करून मग ठक्करला जाऊन मग आम्हाला बस भेटली. त्र्यंबकला पोहोचताच इतकं सुंदर वातावरण होतं, लिटरली इतकं छान वाटत होतं. आणि आम्ही ना तिथे ते एक आहे त्यांच्याकडे वाड्यात थांबलो होतो, कारण की तिथेच मंगलची पूजा होती. पूजा चालू होती तेवढ्या वेळात मी आणि मम्मी गेलो होतो दर्शन करायला. पण दर्शन असं फारसं काही झालं नाही, म्हणजे व्यवस्थित. त्यामुळे मग आम्ही राऊंड मारता मारता आम्हाला बाहेर आतल्यापेक्षा चांगलं दर्शन झालं. आणि तेवढ्या वेळात मंगलची घरी येईपर्यंत त्याची पूजा पण आटोपलीच होती. पण या ज्या कॉस्ट्यूममध्ये हा जरा जास्त चांगला दिसत नाही का, तो नो नजर, पण चांगला दिसतोय. मग पूजेनंतर जेवण वगैरे झालं आमच्या सगळ्यांचं आणि मग आम्ही निघालो. पण मला हा वाडा ना शपथ डोक्यातनं जातच नव्हता, इतका सुंदर होता. कारण बऱ्याच दिवसांनी असा वाडा मी आतमधनं बघितला. पण त्र्यंबकमध्ये खूप छान छान वाडे आहेत, जसे नाशिकमध्ये गावात आहेत बऱ्याच ठिकाणी. आणि ह्यांचं जे बॅक स्पेस होतं भाई साहब, इतकं भारी होतं बाई. इथे काहीतरी एकदम सुंदर शूटही होऊ शकतं. घरी येताना ना ज्या आपल्या सिटी लिंकच्या बस असतात त्याच्यामध्ये UP-कडचे लोक चढले. त्यांना वाटलं की हा डिरेक्टली त्यांना नाशिक रोडला सोडतील, पण स्टॉप घेत गेले. त्यात इतके इरिटेट झाले आणि त्यात त्यांच्या राईट फाईट चालू होत्या बसमध्ये बऱ्याच जणांच्या. असं तिकडनं आली, वादनाला गेली, प्रॅक्टिस केली. पाऊस भरपूर चालू होता त्यामुळे काही शूट नाही केलं आणि घरी आले. आणि येस गाईज, दॅट्स इट फॉर द डे. बाय.